प्रथमेश राठौड़ जबरदस्त गेंदबाजी करते हुए, थोड़ा सा भी मौका मिलता है चंदू सर प्रथमेश को तो उसका फायदा उठाते हैं। विकेट लेने का कोई भी चांस खोना नहीं चाहते हैं। 2 विकेट चटका चुके हैं और अभी तक काफी इकोनॉमिकल गेंदबाजी भी की है उन्होंने। नए बल्लेबाज बायत के बैट्समैन नंबर 5 पर निखिल आकरे। निखिल आकरे आलेले आहेत आणि जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंप दाखवले आणि मग परफेक्ट यॉर्कर टाकला आणि तो सुद्धा मधल्या स्टंपवरच टाकला। मिडल स्टंप उखाड़ दिया, हवा में है, यहां पर भी मौका बन रहा था। एफर्ट लाजवाब, शायद थोड़ी सी आगे गिरी है। मेघनाथ गोंदले थे वहां पर पॉइंट की दिशा में। वाह, चांगले एफर्ट्स जोखून दिलं स्वतःला पॉइंटला। मेघनाथ गोंधळेने केला एफर्ट्स, हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला आणि त्यांनी केला प्रयत्न। कॅच नहीं हो देत परंतु एफर्ट्स काय लाजवाब आहेत। जी हाँ, थोड़ी सी गेंद आगे गिरी थी लेकिन हर संभव कोशिश उस गेंद को कैच करने की। हाफ वॉली में आखिर तक गेंद उनके हाथ तक पहुंची थी। आखिरी गेंद थी इस ओवर की, सिंगल और बहुत ही बेहतरीन सफल स्पेल समाप्त होता हुआ प्रथमेश राठौड़ का। 2 ओवर में 12 रन देकर 2 सफलताएं उनके खाते में। 3 ओवर के समाप्ति पर टीम का स्कोर है 31 रन, विकेट गिरे हैं 3 और अब यहां से धाकटी डहाणू टीम को 24 गेंदों में चाहिए 65 रन। हो, याही मॅच ही सुद्धा मॅच बनू शकते, अशा मॅच बनताना पाहिलं आहे आणि ओनर्ससाठी सुद्धा खास कक्ष बनवला गेला या स्पर्धेमध्ये आणि हा आहे विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीमचा संघ मालक कक्ष। प्रेक्षक आनंद घेत आहेत, दूर दूरवरून आले ती स्पर्धा पाहण्यासाठी। जाऊयात मॅचच्या दिशेने, शेवटच्या 4 ओव्हर बाकी आहेत, अजूनही मॅच संपलेली नाहीये। 31 चा स्टार्ट आणि अजूनही जर पाहिलं तर 65 पाहिजेत। येणाऱ्या 4 ओव्हर 24 बॉलमध्ये 65 होऊ शकतात का? होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील आणि तसे बॅटर आहेत ना। निखिल आकरे आहेत, प्रीतम बारी आहेत, परंतु 3 विकेट घेतलेले आहेत। पाहूयात, प्रथमेशच्या 2 ओव्हर संपल्या, त्यांनी 2 ओव्हरमध्ये फक्त 12 रन दिले आणि 2 विकेट घेतल्या। काय बॉलिंग केली आहे प्रथमेश राठौड़ यांनी सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून स्वतःला सिद्ध केलंय या स्पर्धेमध्ये। ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय आणि विशेष म्हणजे डावखुऱ्या हाताने सलामीची ओव्हर घेऊन येत आहेत आणि महत्त्वाची जगत सरकार यांची विकेट सुद्धा घेतली आहे। 4 ओव्हर बाकी आहेत, पाहूया येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय घडणार। एका बाजूला पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू ही टीम आपल्याला पाहायला मिळते। खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला विहान एंटरप्राइजेस दिवे ही टीम आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही टीम तेवढ्याच बलाढ्य आहेत, हार मानायची नाही। उद्याच्या दिवशी यायचं आहे, सेमीफायनल खेळायची आहे, प्रत्येकाने हेच स्वप्न पाहिलंय, उद्या यायचं आहे ऑलरेडी। आणि याच्यामध्ये जो जिंकेल ना, वडवली बी बरोबर खेळताना पाहायला मिळेल। गोरसेचा संघ अर्नाळ्याच्या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळणार आहे, ती दुसरी सेमी असणार आहे। याच्यात जो जिंकेल उद्या पहिली सेमीफायनल खेळायला येणार आहे। त्याच्यामुळे उद्याच्या मॅचच्या चर्चा सुरू झाल्यात, फक्त हे बाकी आहे उद्या वडवली बी बरोबर खेळणार कोण, धाकटी डहाणू खेळणार की दिवे खेळणार, हे बाकी आहे अजूनही। 4 ओव्हर त्यासाठी बाकी आहेत। प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, दिवे गाव अख्खं आलंय, आज वाटत नाही गावामध्ये कोण थांबलंय, सगळे मैदानात आलेत। आपल्या गावची टीम एवढ्या मोठ्या मंचावर क्वालिफाय मधून पुढे गेली आहे आणि त्यांना पाठिंबा आता नाही देणार तर कधी देणार, अख्खं गाव आलंय। अगदी लालबागवरून रोहन म्हणा, त्याचबरोबरने दूर दूरवरून प्रेक्षक देखील इकडे दाखल होताना पाहायला मिळाले या स्पर्धेसाठी। जाऊयात मॅचच्या दिशेने, 4 ओव्हर काही 6 मॅच मध्ये आणतील अजूनही धाकटी डहाणू टीमला। उद्या उद्या पहिली सेमीफायनल ही 5:30 वाजता सुरू होईल, याची नोंद घ्यायची आहे। यस, मेघनाथ आलेत बॉलिंगला, इनसाइड आउट खेळले, फटका चांगला आहे त्या ठिकाणी निखिल आकरे यांच्या बॅट मधून। बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 चौकार। जंग जारी है, यही बताते हुए बल्लेबाज निखिल आकरे आगे रखी हुई गेंद थी, हल्का सा रूम दिया अपने आप को, बहुत ज्यादा नहीं, और गेंद के बिल्कुल नीचे घुसते हुए ये देखिए उठाकर खेल दिया था, इनसाइड आउट। बहुत बढ़िया टाइमिंग, डीप में कोई प्रोटेक्शन था नहीं वहां पर। पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, फील्डर जो थे वो बहुत दूर थे। मेघनाथचं स्वागत चौकाराने केलंय, निखिलने प्रीतम बारी जोडीला आहेत। एका गावातील असणारे सगळे खेळाडू ज्या वेळेला मैदानात येतात एक वेगळी एनर्जी येते, एक युनिटी बनते आणि गाव ही संकल्पना त्याची एक वेगळी भावना प्रत्येकाच्या निर्माण देखील मनामध्ये होताना पाहायला मिळत असते। 35 धावा धावफलकावर आहेत, महत्त्वाची मॅच आहे आजच्या रात्रीतील शेवटचा सामना।
यावेळेला सफल झाले, मागे खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झाले प्रॉपर. एफर्ट्स होते. माझ्या मते यष्टी रक्षकांना बॉल लागलाय की काय. यस, जी हाँ, उनके कान के नज़दीक कहीं पर ये गेंद लगी है मेरे ख्याल से. गेंद जैसे बल्ले पर लगी थी वो तेज़ गति से ट्रैवल कर रही थी और विकेट कीपर क्लोज कीपिंग कर रहे हैं. ऐसे में उनके पास रिएक्शन टाइम तो बहुत ही कम था. ये देखिए सागर पाटिल है विकेट कीपर. ओहो हो, ये ऐसे जब लगता है तो काफ़ी दर्द होता है. लेकिन तगड़े खिलाड़ी है सागर पाटिल. येस, गावासाठी खेळायचं ही भावनाच महत्वाची आहे. किती खेळाडूंना जर पाहिलं तर दुखापती होऊन सुद्धा ते खेळले. जबात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मेघनाथ गोंधळे यांना पाहतोय आपण. एका बाजूला 36 धावा धाव फलकावर आहेत. दिवे संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत आणि डाकटी डहाणूचे सुद्धा आलेले आहेत. उद्या सुट्टीचा दिवस आणि आरामात मॅच पाहत आहेत बरेचसे प्रेक्षक. आरामात, एक तर भाऊ झोपलाय कदाचित. हो, वळवलाय बॉल, चांगल्या टप्प्यावरून वळवलाय. मेघनाथचा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा चांगला, बॅटचा फ्लो थोडासा अधिक वेगात. बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी और कमबैक करते हुए पहली गेंद पर चौका लगने के बाद अपने वेरिएशंस दिखाते हुए सही टप्पे पर भी रखा था. और ये देखिए बैक ऑफ द हैंड थी, ये गुगली की तरह अंदर की तरफ आई. बहुत अच्छी गेंद, परख नहीं पाए थे उसको प्रीतम बारी. वाह मेघनाथ वाह, बॅक ऑफ द हँड केलाय आणि त्याच्यामुळेच ओळखता नाही आला त्यांना. डॉट बॉल आलाय, चौकार आला, मग सिंगल, मग डॉट बॉल. अतिशय चुरशीची मॅच, शेवटचा सामना आहे. यावेळेला वेगवान थोडासा पायावर करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. एक रन तिकडे मिळेल. एक चौकार आला खरा, परंतु पुन्हा एकदा कमबॅक. लेग बायची रन कळवली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा इकडे पुढे 37 वर जाईल. लहान वयातच या मेघनाथने आपल्या नावाची चर्चा करायला लावली. फक्त 20 वर्ष वय. जहां पहले मैच में उनको डेथ ओवर्स में लाया गया था, एक ही ओवर किया था. दूसरे मैच में 2 ओवर किए थे और वहां पर काफी कामयाब रहे थे. ये अच्छा फैसला अंपायर का, क्योंकि लेग स्टंप को मिस कर रही थी गेंद. हल्की सी अपील जरूर हुई थी. और श्रेयस कदम का भी विकेट चटकाया था उन्होंने दूसरे मैच में. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु अजूनही बनलेली मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळते. काही मोठे स्ट्रोक मॅच मध्ये धाकटी डहाणूला घेऊन येणार आहेत, त्यांना ते खेळावे लागणार आहेत. मॅच संपलेली नाहीये आज, नाही तर 1 वर्ष परत नाही. प्रयत्न आजच करायचे. 1 वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. 5व्या पर्वाची वाट पाहावी लागेल स्पर्धेसाठी. रिवाचा प्रयत्न, फटका चांगला खेळला, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. अल्टी पलटी, बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. चांगला स्ट्रोक, 4. अब इसकी भी आवश्यकता है. यदि गेंदबाज आपको ज्यादा मौके नहीं दे रहे तो आपको मौके बनाने पड़ेंगे. कुछ तो अलग भी करना पड़ेगा रन्स बनाने के लिए. ये इससे पहले वाली गेंद थी जो तेज डाली थी उन्होंने, लेकिन उसके बाद एक शानदार स्विच हिट, बढ़िया टाइमिंग और प्लेसमेंट के साथ खेला हुआ स्ट्रोक, बाउंड्री प्राप्त की है निखिल आकरे ने. निखिल का दूसरा चौका. वा, निखिलचा दुसरा चौका येताना पाहायला मिळतोय. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न त्यांचा झाला. सरळ बॅटने रन येत नाही तर बॅट उलटी केली. 4 पूर्ण होत आहेत. 41 रन झालेले आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते ती म्हणजे 4थी ओव्हर सुरू आहे. 41, 96चं लक्ष. पुढे सरसावले, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक लगेच थ्रो केला, हिट नाही झाला, परंतु डॉट बॉल आलाय. ही जमेची बाब आहे. ओव्हर संपल्या, 4 रन झालेत. 41, 4 ओव्हरचा खेळ संपला. 41. काय म्हणाल अजय सर? 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही आणि 55 करायच्या आहेत. मॅच लांब गेली आहे, परंतु प्रीतम बारी असे खेळाडू आहेत केव्हाही कमबॅक करू शकतात. ड्रिंक्स. जी हाँ, यहाँ पर स्थिति थोड़ी मजबूत नजर आ रही है फिलहाल विहान एंटरप्राइजेस गांवदेवी दिवे टीम की. लेकिन 3 ओवर में 55 रन भी बनाए जा सकते हैं. प्रीतम बारी इस तरह की सिचुएशन में से कई बार गुजर चुके हैं और बड़े शॉट्स एक बार खेलना शुरू कर दे तो फिर उनको रोकना भी इतना आसान होता नहीं है. निखिल ने पहले ही 2 चौके जड़ चुके हैं, तो अभी भी 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर और उम्मीदें बरकरार है धाकटी डहाणू टीम की भी. 18 गेंदों में चाहिए 55 रन. रिक्वायर्ड रन रेट 18.33 रन प्रति ओवर. 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं. जगत सरकार 5 पर आउट हुए. उसके बाद मयूर मर्दे को अच्छा स्टार्ट मिला था, 15 रन बनाने के बाद आउट हुए. बैक टू बैक 2 छक्के लगाए थे, लेकिन तीसरा लगाने का प्रयास किया उन्होंने और वहां पर कैच आउट हुए. उसके बाद 4 नंबर पर विनीत अंबेरे आए थे, सिर्फ 5 रनों का योगदान दे पाए. प्रीतम बारी और निखिल आखिरी की जोड़ी क्रीज पर. दर्शकों से खचाखच भरे हुए ये स्टैंड्स. स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटिल स्टैंड. लगभग 1:45 बज रहे हैं, लेकिन अभी भी देखिए
ये जुनून, ये जज्बा, ये दीवानगी क्रिकेट के प्रति, और इन दीवानों के बिना तो क्रिकेट का खेल भी अधूरा है. हो, हे क्रिकेट आपल्याला सकाळी लवकर उठायला लावतं, क्रिकेट उन्हातानात मैदानात खेळायला लावतं, क्रिकेट अगदी रात्रभर जागायला देखील लावतं. सध्या जागतायत हे 5 विनर. पुन्हा एक मोठा टप्पा आपण या ठिकाणी पार केलेला आहे. 5 विनर आहेत. दीपक जिंगे जे आहेत खालापूर रायगडचे, वाशिवली या गावचे, अंश पाटील खांडवालचे आहेत, त्याचबरोबर अभिषेक जगताप रायगड, गुरुनाथ पाटील पनवेल आणि साहिल डेपे दिव्याचे आहेत. हे 5 विजेते. आपलं विशेष कौतुक, विशेष अभिनंदन, आणि आपल्या प्रत्येकाला 1,000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर आकर्षक असं गिफ्ट देखील दिलं जाणार आहे. बैटिंग पावर प्ले, और क्या यहाँ से गेम बदल सकता है. ये बैटिंग पावर प्ले का ओवर मैच घुमा भी सकता है. मौका रहेगा बल्लेबाजों के पास क्योंकि फील्ड रिस्ट्रिक्शंस होने वाले हैं और इसका भरपूर फायदा उठाना पड़ेगा. मैच में पलटवार करना है तो सुरेश बाले मामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू टीम को. उपसरपंच केवणी देवा अलंकारजी पाटील साहेब इकडे उपस्थित राहिले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आलाय ज्यांच्या फिरकीच्या जोरावर आज टीम या ठिकाणी आलेली आहे, फिरकीचा जादूगर दिवे गावचा बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतोय करण पाटील. आणि आलाय आणि टाळ्या वाजतायत, आवाज होतोय, शिट्या होत आहेत. बॅटर साठी टाळ्या आपण वाजताना पाहिलं, परंतु या बॉलर साठी टाळ्या वाजलेल्या आहेत. म्हणजे हे क्रिकेट आज सुद्धा बॉलरचा आहे हेच इकडे सांगायचं आहे. अजूनही 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे. धाकटी डहाणू मॅच सोडणार नाहीये. जर का काही मोठे फटके आले, 50,000चा पुरस्कार 5 घेऊन मिळवणारा गोलंदाज आहे पाहूया. परंतु फलंदाज कमी नाहीयेत. प्रीतम बारीला आम्ही मोठमोठ्या स्पर्धा भारतभर गाजवताना पाहिलंय, भारताच्या बाहेर खेळताना पाहिलंय. 3-3 ओवर का मैच समझकर ही अब यहाँ पर बल्लेबाजों को खेलना पड़ेगा. जबत मॅचच्या दिशेने करण समोर प्रीतम बारी. पहिला बॉल आखूड टप्प्याचा, आ रा 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 खतरनाक षटकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. पहली गेंद थोड़ी सी कमजोर ढीली डाली थी और ढीली गेंद को सही नसीहत देते हुए वहां पर प्रीतम बारी. या ठिकाणी कोणगाव पोलीस स्टेशनचे डीबी इंचार्ज सबकाळे साहेबांचे इकडे आगमन झालंय आणि मधुकरजी गोडसे साहेब यांचंही इकडे आगमन झालंय. मधुकरजी गोडसरे साहेब यांचंही इकडे आगमन झालंय. आम्ही दोन्ही साहेबांचं हार्दिक स्वागत करू. मॅच ऑन आहे सर. षटकार मारलाय, आखूड टप्प्याचा बॉल टाकला, चुकीला माफी नाहीये. चुकी कुणाकडून होते त्या चुकीला माफी नाहीये. 17 बॉल 49. मॅच काही संपलेली नाहीये. क्रिकेटचा हा थरार कायम आहे. सेमी फायनलला जाणारी चौथी टीम कोणती असणार, धाकटी डहाणू असणार की दिवे असणार, हे अजूनही बाकी आहे. करण एका बाजूला, प्रीतम एका बाजूला. प्रीतमकडे देखील मोठी स्ट्रेंथ आहे, बॉलला लांब लांब मारण्याची क्षमता आहे. समोर फिरकीपटू करण याही वेळेला फिरवलाय, लांबून खेचला आणि पाठवला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर 6. ये प्रीतम बारी का पलटवार है और लगातार शॉर्ट पिच गेंदबाजी करते हुए ये वो करण पाटिल नजर नहीं आ रहे जो पहले 2 मैचेस में हमें देखने को मिल रहे थे. ये कहीं ना कहीं डीपी लग रहे हैं, ओजी नहीं. आता थोडासा जो प्रेक्षकांचा आवाज होता ना तो थोडासा शांत केला, एवढं मात्र नक्की. परंतु तो पुन्हा येईल आणि पुन्हा येईल या वाक्यात सुद्धा दम आहे. कमाल के 2 शॉट्स, पहले एक्स्ट्रा कवर के ऊपर से हैमर किया था और दूसरा थोड़ा खींचकर खेला था उन्होंने ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड में लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक छक्के निकलते हुए प्रीतम बारी के बल्ले से. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या सगळ्या मान्यवरांचं साहेबांचं हार्दिक स्वागत असणार आहे. 53 धावा झाल्यात 16 बॉलमध्ये 43. आता ही मीटिंग आहे, हे प्लॅनिंग आहे, हे कशासाठी आहे तर प्रीतम बारीसाठीच आहे. कारण जे रौद्र रूप त्यांनी धारण केलंय. जी हाँ, और आने वाले समय में ये टूर्नामेंट भी देखना मत भूलिएगा 70-70 स्पोर्ट्स पर. ग्रामीण सुपर बैश 1 करोड़ की इनामी राशि चैंपियन टीम के लिए, 50 लाख रुपए की इनामी राशि रनर्स अप के लिए, और 8 ही टीमें रहेंगी. वहां पर थार दी जाएगी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट को. एक और बड़ा टूर्नामेंट हिम्मतनगर बिग बैश 17 अप्रैल से लेकर 19 अप्रैल 2026 तक गुजरात के हिम्मतनगर में 12 लाख विनर के लिए और 6 लाख रनर अप के लिए. यहाँ पर भी 8 ही टीमें रहेंगी. और ओहो, एक और गजब का टूर्नामेंट सुप्रीमो चषक सीजन 12 कमिंग सून.
एक से बढ़कर एक टूर्नामेंट्स केवल और केवल 70 स्पोर्ट्स पर। यंगस्टार प्रीमियर लीग भी आ रहा है 24 से लेकर 28 मार्च 2026। हॅलो, महामानव चषक देखील येणाऱ्या कालावधीमध्ये येते, पाहूया कशा प्रकारची कामगिरी। मॅच ऑन आहे, 2 षटकार आले म्हणून काय झालं, मॅच नाही संपलीये। दिवे सुद्धा मॅच मध्ये, डाकटी डहाणू सुद्धा मॅच मध्ये आणि प्रेक्षक सुद्धा मॅच मध्ये आहेत, ते सुद्धा मॅच मध्ये असणं गरजेचं आहे। जाऊयात, युवा फिरकीपटू करण 16 बॉल मध्ये 43, लक्ष सेमीफायनलचं। ग्रामीण धमाका बिग बॅचच्या सेमीफायनल मध्ये जाण्यासाठीची लढत। वरुण पाटील साहेबांचं हे आयोजन 70 स्पोर्ट्स, कोणगाव ग्रामस्थ सगळ्यांनी या स्पर्धेला हिट केलंय। प्रीतम 6 बॉल मध्ये 14 वर, टाळ्यांचा गजर होतोय, दोन्ही बाजूला टाळ्या वाजतायत। गावकरी ते मात्र मैदानात आहेत, तेही खुश आहेत, जे टीव्हीवर मॅच पाहतायत घरी बसून ते सुद्धा त्यांच्याही काळजाचे ठोके शुभमजी धगधग होत असतील, कारण क्रिकेटचा खेळ धगधग करायला लावतो आणि मजा देखील येते। हा क्रिकेटचा खेळ खेळतो किंवा पाहतो त्यावेळेला। 16 बॉल मध्ये 43 ची आवश्यकता अजूनही आहे। युट्यूबला सुद्धा मोठी गर्दी या मॅच साठी 70 स्पोर्ट्सला। हा बॉल पुढून फिरवला परंतु रिझल्ट तोच, बॉल सीमारेषेच्या पलीकडे लगातारचा तिसरा मारलाय। लाईफ इज एन्जॉय 4-1 मध्ये 5 मित्रांना घेऊन जाऊ शकतात हे प्रीतम बारी। आता सांगतात या ठिकाणी प्रीतम, आली रे आली, माझी बारी आली। यस, प्रीतम बारी, ही इज गोइंग विद ग्रेट गन्स। ये ज्यादा खराब गेंद नहीं थी, लेकिन ये बहुत ही उम्दा स्ट्रोक, स्पिन होने दिया गेंद को और बैकफुट पर जाकर जोरदार तमाचा दिया है गेंद पर। लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से हवाई फायर, 3 इन अ रो। मागील दोन्ही बॉल त्यांनी अखूट टप्प्याचे असले कारणाने मागे जाऊन मारले होते, त्यामुळे हे मागे जाऊन खेळण्यासाठी तयार देखील होते। आणि एक लाईफ इज एन्जॉय 4-1 चे हे सगळे चित्र व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता तिकडे प्रीतम बारी जाऊ शकतात, आपल्या 5 मित्रांना घेऊन जाऊ शकतात। चला, मॅच सुरू करायची आहे। या लगातारच्या 3 षटकाराने कालचा हिरो होता, आज पुन्हा हिरो बनावं लागेल। अख्खं गाव वाट पाहत आहे कधी चांगले बॉल येतील। 15 बॉल मध्ये 37, ही मॅच संपली सुद्धा नाहीये आणि ही मॅच ऑन आहे। दबाव दोन्ही बाजूला आहे, बारीला रन बनवायचे आणि दुसऱ्या बाजूला रोखायचे सुद्धा। आताही 15,000 प्रेक्षक आमच्या बरोबरने 2 वाजायला आलेत, ऑन आहेत। लगातारचे 3 बॉल 3 6 कसे मारले ते पाहायला मिळते। पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हा बॉल जर पाहिलं तर तेवढाही खराब नव्हता, परंतु वेट केली, वाट पाहिली आणि मग वाट लावली। लगातारचा तिसरा मारलाय आणि ही मॅच जी मोठी झाली होती ना तिला थोडंसं जवळ केलंय। देखिए, पहले 2 तो बहुत ही सुंदर थे, लेकिन तीसरा तो अति सुंदर स्ट्रोक था। वो गेंद उतनी खराब नहीं थी, थोड़ी सी बस जगह दे बैठे थे, लेकिन प्रीतम का क्लास यहां पर झलकता हुआ। 3 गेंदों में 3 छक्के जड़ चुके हैं, नेक टू नेक फाइट है अब यहां से। 15 गेंदों में चाहिए 37 रन धाकटी डहाणू टीम को। हा तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी वेळ बदलेल याचा नेम नाही याच क्रिकेटच्या खेळामध्ये। यावेळेला चांगला बॉल टाकला, थोडासा वेगात टाकला, पुढे टाकला आणि त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर देखील आलाय, कारण त्यांनी प्रीतमला नॉन स्ट्राईकला पाठवलाय। काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते, कधी इकडे तर कधी तिकडे। अजयजी जी हाँ, मैच कभी यहाँ तो कभी वहां, कभी इस गली तो कभी उस गली, आखिरकार जाएगा कहा, यह देखने वाली बात है। 14 गेंदें बची है, 36 रनों की आवश्यकता। प्रीतम बारी अब नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए हैं। अक्रॉस द लाइन बड़ा हिट जड़ने का प्रयास किया था और इस दफा काफी बेहतर लेन पर डाली हुई गेंद थी, लाइन को भी वैरी किया था वहां पर गेंदबाज करण पाटिल ने। बड़ा ओवर अभी तक रहा, ये बैटिंग पावर प्ले चल रहा है और बैटिंग पावर प्ले में जिस तरह की बैटिंग होनी चाहिए उस तरह की बैटिंग अभी तक की है प्रीतम ने, लेकिन अब बारी है निखिल की। 14 बॉल मध्ये 36 ची अजूनही आवश्यकता आहे। मॅच ऑन आहे, थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय। आजची रात्र क्रिकेटवाली, उद्याची सुद्धा, परंतु उद्या कोण येणार, कोणती टीम मैदानात खेळणार, कोणती टीम घरी बसून मॅच पाहणार, जो जिंकेल तो इकडे येऊन खेळेल। त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांचं लक्ष राहिलंय। जो जिंकणार नाही घरून मॅच पाहिल, मनामध्ये खंत राहील, अरे यार चांगलं खेळलो असतो तर उद्या तिकडे खेळलो असतो। पाहूया काय होणार आहे। 14 मध्ये 36, करणकडे क्षमता आहे, भिवंडीचं युवा टॅलेंट आहे हे सुद्धा। निखिल यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, चुकीचा बॉल टाकला। माझ्या मते प्रेक्षकांनी कॅच पकडले की काय, पकडले असेल तर या शूज न्यायला, सिक्सर आलाय।
यही क्रिकेट है चंदू सर। पहले 2 मैचेस में परसों कितनी तारीफ हो रही थी गेंदबाज करण पाटिल की, हैरान परेशान कर दिया था उन्होंने बल्लेबाजों को, लेकिन आज उनके ऊपर आक्रमण हो रहा है। 4 छक्के लग चुके हैं इस ओवर में, 25 रन आ चुके हैं। लाजवाब बैटिंग, तेज डालने का प्रयास था, थोड़ी शॉट रही और जल्दी बैकफुट पर चले गए निखिल और शानदार पुल शॉट, 6 रन। वाह 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 वाह, मॅच मध्ये रंगत आल्याशिवाय मजा नाहीये। प्रयत्न त्यांनी 2 केले परंतु 66 पर टोटल पहुंच चुका है। येस, आज थोडेसे अखूट टप्प्याचे चेंडू टाकतायत। आतापर्यंत जर पाहिलं तर काल त्यांनी मात्र समोरून फिरवण्याचा प्रयत्न केला, आता काही अखूट टप्प्याचे बॉल पाहिला मिळाले। ही सगळी आयोजन कमिटी टीम, आज कोण गावचं नाव अख्ख्या भारतामध्ये पाहायला मिळतंय, त्याच्या मागे आयोजक टीम सुद्धा चांगली कामगिरी करते। 13 बॉलमध्ये 30 अजूनही पाहिजेत। 13 बॉल 30, प्रीतमचा 1 सिक्सर, प्रीतमचे 3, निखिलचा 1। मॅच अजून संपली नाही, टाळ्या वाजून दिवेवाले सुद्धा प्रोत्साहन देत आहेत आणि डाकटी डानूवाले सुद्धा। पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल। मित्र हो, या खेळाचं नाव क्रिकेट आहे, इकडे कधी काय होईल याचा नेम नाही। तब्बल 5 षटकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत। हे क्रिकेट आहे, क्रिकेट आहे, क्रिकेट आहे। प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहावं लागतंय आणि तेच झालं नाही, त्याच्यामुळे नाराज तर झालेले आहेत, परंतु मॅच नाही संपली आहे, अजूनही मॅच येऊ शकते। 18 बॉलमध्ये 55 पाहिजे होते, या ओव्हरमध्ये तब्बल 31 रन आल्या आणि जे प्रेक्षक कदाचित झोपण्याच्या तयारी मध्ये होते ते खडबडून जागे झालेले आहेत। जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने। 5 छक्के एक ही ओवर में और मैच का रुख पलट कर रख दिया है दोनों बल्लेबाजों ने। प्रीतम तो कम नहीं है, लेकिन यहाँ पर निखिल भी कुछ कम नहीं है। बैक टू बैक छक्के उन्होंने भी दाग दिए हैं और शॉर्ट पिच गेंदबाजी बहुत ज्यादा देखने को मिली इस पूरे ओवर में। पहले स्पिन कराने की भी कोशिश थी, उसके बाद तेज गेंदबाजी करने का भी प्रयास किया, लेकिन एक ना चलने दी करण पाटिल की इस बैटिंग पावर प्ले में। और इस टूर्नामेंट का बैटिंग पावर प्ले का सबसे खर्चीला ओवर, आज पहले मैच में हमने 29 देखे थे, अर्नाला टीम के बल्लेबाजों ने 29 बनाए थे बैटिंग पावर प्ले में, लेकिन उससे भी ज्यादा इस मैच में बने हैं 31। ओहो, 2 चित्र पाहायला मिळत आहेत। एका बाजूला टेन्शन आहे, एका बाजूला चेहऱ्यावर हास्य आहे, परंतु ही वेळ बदलायला वेळ लागणार नाही। हे हास्य देखील परावर्तित होऊ शकतं, परंतु त्यासाठी खेळावं लागेल। पुन्हा एकदा आपण जे 5 विजेते आहेत, या 5 विजेत्यांना मात्र प्रत्येकाला 1,500 रुपयाचा पुरस्कार आहे। वसई कोळीवाड्याचे आहेत शिवाय जान्या वसई कोळीवाडा यांना पुरस्कार आहे। भावेश चौधरी, मुरबे बोईसर पालघर, त्याचबरोबर साहिल भाई सिल्वासा दादरा नगर हवेली। क्रिकेट क्रिकेट क्रिकेट। प्रेम कांबळे गावदेवी मंदिर बाईंदर गोडदेव, त्याचबरोबर हरदीप सिंग उल्हासनगर, हे 5 विजेते आहेत आणि त्यांना 1,500 रुपयाचा पुरस्कार प्रत्येकी दिला जाणार आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने, अजूनही मॅच संपली नाही। 12 बॉल 24, थोडस मागे व्हायचं आहे, थोडस मागे। धाकटी डाणूचे समर्थक आपण थोडस मागे व्हायचं आहे, परंतु दिवेकर तुमची टीम अजून हारलेली नाही, जर टाळ्या वाजवाल तर तेही मॅच मध्ये येतील। फक्त 1-2 सन्मान आहेत। चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, धन्यवाद। जबरदस्त मॅच, 12 बॉल मध्ये 24। क्रिकेटचा खेळ सकाळी रंगतो, दुपारी रंगतो, संध्याकाळी रंगतो, रात्री रंगतो, मध्यरात्री आणि 2 वाजता सुद्धा रंगतो, तेच आपण पाहतोय। आणि आता थोड्या वेळापूर्वी 15,000 होते, 2,000 उठले, वाटतं 17,000 झालेले आहेत, कारण हा मॅचच तशी दर्जेदार चाललेली आहे। 72 धावा फलकावर, 12 बॉल मध्ये 24 पाहिजेत। एका दुसरा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो दिवे टीमला सुद्धा, आणि हा गोलंदाज दर्जेदार आहे, त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे। कमबॅक करायचं त्यांना गावासाठी। पहिला बॉल पुढेच केलाय आणि तिकडनं लांब 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 पाठवलाय। वाह, कल्याणी बिल्डिंग मध्ये गेला की काय? कल्याणी नगरी। प्रीतम अति उत्तम, क्या बैटिंग कर रहे हैं, 6 सिटिंग मशीन बने हुए हैं क्वार्टर फाइनल में। प्रीतम बारी पड़ रहे हैं दिवे टीम पर भारी, बिल्कुल ओवर पिच गेंद थी और स्ट्रेट डाउन द ग्राउंड।
कह दिया गेंद से, छू लो गगन तुम उड़ के, पीछे ना देखो तुम मुड़ के. वाह, इकडे चांगली बॅटिंग होते. काय बॅटिंग! 18 बॉल 55च्या मॅच मध्ये अचानकपणे कलाटणी पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने ही टीम खेळते, प्रीतम बारी काय जबरदस्त. सध्या पालघरचा प्रीतम मैदानात तर सगळ्यांवर भारी आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. या क्रिकेटच्या कालचा एक सामना आठवतोय. 18 बॉल मध्ये 11ची मॅच 3 बॉल मध्ये 5 वर आली होती, त्याच्यामुळे प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. जी हाँ, अभी भी हम देखें तो गेंदे कम है, रन ज्यादा बनाने यहाँ पर डहाणू टीम को, लेकिन मोमेंटम कहीं ना कहीं बल्लेबाजों ने अपनी तरफ खींच लिया है. पिछली 7 गेंदों में 6 छक्के जड़ दिए हैं, जिसमें से 4 सिक्सर्स प्रीतम बारी के बल्ले से, 2 छक्के निखिल के बल्ले से, और ये 11,02,061 सब्सक्राइबर्स इसमें बढ़ोतरी हो रही है. और सब्सक्राइब करना काफी आसान है, जिन्होंने सब्सक्राइब नहीं किया होगा तुरंत कीजिएगा. वाह, त्यांचाही सपोर्ट खूप चांगला मिळाला आपल्याला. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. या षटकाराने तू गणित पुन्हा थोडंसं बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही जर पाहिलं तर 18 पाहिजेत, 11 बॉलचा खेळ बाकी आहे, प्रयत्न करायचे आहेत चांगला बॉल टाकण्यासाठी. एका बाजूला ज्या पद्धतीने पेटली आहे टीम, धाकटी डहाणूची टीम षटकार चौकाराची भाषा बोलते आहे. डहाणूचे समर्थक, धाकटी डहाणू, तुमचा आवाज कुठे आहेत का? ये देखिए तालियां बजती हुई, हर्षोल्लास का माहौल है धाकटी डहाणू के खेमे में. लेकिन पलटवार गेंदबाज कभी भी कर सकते हैं. मेघनाथ गोंदले भी काफी चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं और इंप्रेस किया हुआ है उन्होंने इस टूर्नामेंट में. 11 गेंदे शेष है, 18 रनों की जरूरत. वा, पुन्हा एकदा सेलिब्रेशन करण्याची संधी दिवेला सुद्धा मिळणार का? त्यांचे चाहते वाट पाहत आहेत. हा प्रीतम बारी सध्या चर्चेचा विषय आहे. अडसर ठरलेले आहेत. टाळ्या वाजतायत, दोन्ही बाजूला टाळ्या वाजतायत. एका बाजूला म्हणतायत चांगले खेळतायत, एका बाजूला म्हणतायत चांगले खेळा तुम्ही. एका बाजूला मेघराज युवा टॅलेंट आहे या गोलंदाजामध्ये, आपल्या गावाला सेमीफायनल मध्ये न्यायचं आहे. हा चंग बांधलाय गेल्या वर्षीप्रमाणे प्रीतम बारीने याही वर्षी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हा मेघराज हातामध्ये बॉल नाही तर गावाचं भवितव्य घेऊन आलेत. दबाव दोन्ही बाजूला आहे. एखादा क्षण सामन्याला कलाटणी देऊ शकतो, ते करावं देखील लागणार आहे. जल्लोष आपल्या ग्रामदेवतेचं नाव घेऊन त्याचाही जल्लोष होताना पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. काय होणार? सामना संपलेला नाहीये. 2 वाजले तरी देखील कित्येक प्रेक्षक आमच्याशी जुडलेत 70 स्पोर्ट्स वर सुद्धा. यावेळेला आणखीन एक काय मारलाय, जबरदस्त, सहज मारला, खूप लांब मारला, सिक्सर. समीकरण को और भी आसान बनाते हुए प्रीतम बारी 10 गेंदों में अब केवल मागील 8 बॉल मध्ये 7 सिक्स आलेत. या धाकटी डहाणू वाल्यांना सिक्सची भाषा आवडते की काय? पुढेच बॉल होता पुन्हा एकदा, बॅटच्या पट्ट्यात दिला आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुमच्या सेल्फी काढतील. परंतु मॅच चालू असताना कोणी आतमध्ये जाऊ नका याची देखील नोंद घ्यायची आहे. अचानकपणे सामन्याने रंग बदललाय. अगदी असं वाटत होतं आता एकतर्फी मॅच जिंकली जाते का, परंतु हा प्रीतम बारी. आणि म्हणूनच एक लहान गा आला होता, आमचा प्रीतम सगळ्यात भारी, आणि त्याने भारी बॅटिंग केली आता. आणि नुसती भारी नाही, लय भारी. 10 बॉल 12. यस, 10 गेंदे 12 रन चाहिए. छक्कों में डील हो रही है, छक्कों की मूसलाधार बारिश हो रही है कोनगांव के ऐतिहासिक छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. हो 10 बॉल मध्ये 12. लहानग्यांनी मात्र व्हिडिओ बनवले होते धाकटी डहाणू गावातील. आणि आता टीम जिंकली तर उद्या 4-5 व्हिडिओ तर नक्की बनवतील ते सगळे. आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा आपण आयोजन कमिटीने घेतलेला आहे. हालांकि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. एकाध विकेट गेम चेंज हो सकता है फिर से. एक क्षण पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतो, तो मिळणार आहे का? चांगला बॉल येईल का? कारण या प्रीतम बारीला सध्या 6ची भाषा आवडते. हो, चांगला बॉल समोर खेळला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी, दुसरीचा कॉल दिलाय आणि त्या प्रयत्नामध्ये चुकी झाली की काय? तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. जी हाँ, यहाँ पर मौका तो निर्माण होता हुआ नजर आया है. सिंगल के लिए पहले शायद खेला था उन्होंने, लेकिन फिर देखा कि फील्डर थोड़े दूर है, उसका फायदा उठाने का प्रयास किया गया है. डेंजर एंड पर निखिल, वहां पर प्रीतम अपने पास स्ट्राइक रखने में तो कामयाब हुए हैं, लेकिन क्या इस प्रयास में विकेट धाकटी डहाणू टीम ने गवा दिया है, ये देखने वाली बात है. विजय पावले का भी बल्लेबाजी के लिए वैसे आना बाकी है. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी. याही परिस्थितीमध्ये प्रेक्षक पहा किती उत्साहित आहेत. मॅच संपलेली नाहीये. एका बाजूला जर पाहिलं, यस केतन तरे यांना देखील आपण पाहतोय. धाकटी डहाणूचे संघ मालक आहेत.
आणि आउट होत आहेत, बाद होत आहेत या ठिकाणी खेळाडू. आशेचा किरण दिसतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील गाव मांगले आणि मांगले गावने दिलाय सुपरस्टार टेनिस क्रिकेटला एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू विजय पावले यांची पावले आता मैदानाच्या दिशेने येऊ लागलेली आहेत. कोंडी फुटली आहे का? जोडी तर फुटली आहे, जोडी फुटली आहे. 9 बॉल मध्ये 11 पाहिजेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होईल का? होईल का? होईल का? दिवे संघ टाळ्या एका बाजूला वाजतायत मात्र धाकटी डहाणूच्या समर्थकांच्या. अशाच टाळ्या दिवे गावच्या समर्थकांच्या वाजतील का आपल्या टीम साठी? हाई वोल्टेज मुकाबला है, 9 गेंदें बची हुई है, 11 रनों की अभी भी आवश्यकता है. बल्लेबाजों ने पिछले 1.5 ओवर में मैच का रुख पलट कर रख दिया है लेकिन खेल खत्म नहीं हुआ है. यही बताते हुए मेघनाथ गोंदले एक शानदार स्लोवर डिलीवरी जिसको प्रीतम बारी भी सही तरह से परख नहीं पाए थे, थोड़ा लेट रियलाइज किया था और उस पर उनको रनआउट के रूप में विकेट मिली है. क्या प्रीतम बारी की विकेट चटका सकते हैं? अब ये देखने वाली बात है क्योंकि सेट बैटर है, 11 गेंदों में 34 पर बैटिंग कर रहे हैं. नो डाउट विजय पावले भी खतरनाक बल्लेबाजी करते हैं लेकिन सेट बैटर का विकेट यहां पर मिलता है यदि विहान एंटरप्राइजेस को तो फिर उनकी स्थिति भी और मजबूत हो सकती है. 9 बॉल मध्ये 11 अजूनही पाहिजे आहेत. मॅच ऑन आहे. मेघराज निघाले. ओ पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. मेघनाथ 1 रन आणि हो एक बॉल महत्वाचा आहे जो टाळ्या वाजवायला लावील दोन्ही बाजूच्या समर्थकांना. 8 बॉल मध्ये 10 करायचे. मॅच नाही संपली आहे. हा क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नाहीये. 8 बॉल आणि करायचे आहेत अजूनही 10. कहते हैं कि दूध का जला छाछ भी फूक फूक कर पीता है. पिछली गेंद पर रनआउट के रूप में विकेट गिरा है इसलिए यहां पर मौका बन सकता था दूसरे रन का लेकिन वहां पर चांस नहीं लिया गया है. स्ट्राइक अब विजय पावले के पास. वापसी करते हुए गेंदबाज मेघनाथ गोंदले. 8 गेंदें बची है, 10 रन बनाने हैं सेमीफाइनल में पहुंचने के लिए. खासदार बालेमामा प्रतिष्ठान धाकटी डहाणू टीम को. वाह, विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे एका बाजूला पाहायला मिळते. खासदार बाळेमामा मात्र प्रतिष्ठान धाकटी डहाणू एका बाजूला पाहायला मिळते. ग्रामीण धमाका बिग बॅचचं हे 4थं पर्व, आज 5वा. आणि आताही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जवळपास 20,000च्या म्हणजे 19,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जुडलेत. 8 बॉल 10 ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. हा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा थरार आहे. धगधग तर दोन्ही बाजूला आहे. पाहूया काय होणार आहे. अजूनही यस थांबायचं आहे. वाट पाहावी लागणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर इकडे मेघनाथ गोंधळे 8 बॉल मध्ये फलंदाजाला गोंधळात टाकणार का ते देखील इकडे पाहायचं आहे. कारण प्रीतमने 12 बॉल मध्ये ज्या 35 केल्यात ना, सुरुवातीला ते स्ट्रगल करत होते परंतु त्याच्यानंतर मात्र त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. लांबोरचे षटकार मारले, लगातारचे 3 सुद्धा मारले परंतु मॅच संपलेली नाहीये. 8 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. आणखीन एक मॅरेथॉन सामना. या संपूर्ण स्पर्धेत गेली 5 दिवस असंच क्रिकेट चाललंय, रंगतदार क्रिकेट चाललंय. हाही सामना 18 बॉल 55 चा होता, 8 मध्ये 10 परंतु संपलेला नाहीये. एखादा चांगला बॉल दिवेकरांना देखील मॅच मध्ये आणू शकतो. प्रयत्न त्यांनाही करावे लागणार आहेत. ओहो, हा बॉल चांगला बॉल पहिला मिळाला परंतु रन नाही वाचवता आली. थोडासा दबाव कदाचित आणखी वाढला असता. बॉल ज्या पद्धतीने कमी गतीने आला, टर्न झाला, समजला नाही आणि परंतु पाठीमागच्या फिल्डरलाही समजलं नाही. विजय पावले पहली गेंद पर कदमों का इस्तेमाल करते हुए खेलना चाहते थे लेकिन फिर से वो स्लोवर डिलीवरी, इनके स्लोवर्स बॉल काफी जबरदस्त रहे हैं, काफी प्रभावशाली रहे हैं मेघनाथ गोंदले के. विजय को तो छकाया था लेकिन विकेट कीपर से थोड़ी सी चूक हो गई. सागर वहां पर गेंद को रोक नहीं पाए और उसी का फायदा उठाते हुए 1 रन दौड़कर पूरा किया है बल्लेबाजों ने. अब 7 गेंदें शेष है, 9 रनों की जरूरत. 7 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. क्रिकेटचा थरार रंगलाय. काळजाचे ठोके धगधग नक्कीच वाजतायत कारण मॅच तेवढी दर्जेदार चालली या ठिकाणी. एका बाजूला आता तर पाहिलं तर विजय पावले आलेले आहेत. विजय पावले नॉन स्ट्राइकर से इन पर बारी के पास है स्ट्राइक और बारी ने खेली है जबरदस्त पारी लेकिन काम खत्म नहीं हुआ है. प्रीतम बारी को भी पता है कि जब तक आखिरी रन वो नहीं बनाते तब तक उनकी टीम नहीं जीतने वाली है. 7 गेंदों में 9 रन चाहिए. मॅच ऑन आहे. क्रिकेट की गर्मा गर्मी और क्रिकेट की गहमा गहमी यहाँ पर कोनगांव में जबरदस्त मुकाबला. गेंद और बल्ले के बीच का ये जबरदस्त घमासान है, जद्दोजहद है, जबरदस्त नोकझोंक है. 7 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता. अप्रतिम सामना. मॅच ऑन आहे. दर्दी प्रेक्षक
या मॅचची उत्कंठा वाढत चालली आहे. अजूनही कुणालाच माहित नाहीये सेमीफायनलला जाणारी चौथी टीम कोणती असणार आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे. मेघनाथ 20,000 प्रेक्षक आमच्या बरोबर जुडले गेलेत खरे. पाहूया. आणि अगदी 2 वाजून जवळपास 10 मिनिटे झाले तरी हे प्रेक्षक आहेत. तुमचंही स्वागत. मैदानात प्रेक्षक आहेत त्यांचंही स्वागत. फुल टॉस. चुकीचा बॉल टाकलाय. चुकीला माफी नाही. या फुल टॉसला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. तिसऱ्या पंचाची मागणी सुद्धा भीमरसाठी केलेली आहे. अच्छी वापसी की थी 2 बड़े हिट्स लगने के बाद इस ओवर में पिछली 3 गेंदें बहुत बढ़िया ढंग से डाली थी मेघनाथ ने, लेकिन ये अंतिम गेंद थोड़ा तेज करने के चक्कर में फुल टॉस कर बैठे हैं. डीआरएस जरूर लिया गया है और फ्रंट फुट भी चेक करने को कहा गया है ऑन फील्ड अंपायर द्वारा. ओवर स्टेपिंग भी वहां पर चेक की जाएगी. केवल दिशा से दिखाई कलाइयों का अच्छा उपयोग करते हुए वेकेंट एरिया में खेला प्रीतम बारी ने. गेम अवेयरनेस जो है प्रीतम बारी का वो यहां पर देखने को मिला है. दबाव में शानदार चौका प्राप्त किया है. याच कुमारजी म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी 2-2 हजार रुपये म्हणजे हे जे 5 विजेते आहेत 11 लाख ज्या पद्धतीने आपले सबस्क्रायबर झाले त्याबद्दल अजयजी चौधरी अंधेरी ईस्ट मुंबई, त्याचबरोबर योगेश आवटी पनवेल नांदगाव कल्याण, त्याचबरोबरने हसनैन शेख खारवई, निकितेश थेटे पडगा, या सगळ्यांना 2-2 हजार प्रत्येकी दिले जाणार आहेत. आपण 11 लाखाचा जो पल्ला पार केलाय त्याच्याबद्दल. जबरदस्त मॅचच्या दिशेने काय होणार या बॉलवर प्रेक्षकांना जागवलं मात्र या स्पर्धेने. उद्याच्या दिवसाची चर्चा होते. आता उद्या सुद्धा काय होणार. मोठमोठ्या टीम उद्या सुद्धा आहे. हरण्याची टीम सुसाट सुटली आहे. जोडीला विरोधात गोरसई आहे. त्याही मॅचची चर्चा असणार आहे. वडवली बीच्या विरुद्ध कोण खेळणार हे मात्र अजून बाकी आहे. हा बॉल योग्य होता कळवलं जात आहे. आणि आता 6 चेंडू बाकी आहेत. यस, आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अजय सर, अशाही प्रकारचे चमत्कार होताना पाहिले आहेत. जी हाँ, ओवर स्टेपिंग वहां पर कोई प्रॉब्लम नहीं था और यहाँ पर देखिए फ्रंट फुट पर लगभग कमिट हो गए थे और काफी आगे मिट किया था वहां पर गेंद को बल्ले पर. तो वो फेयर डिलीवरी है लेकिन कमजोर गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया प्रीतम बारी ने. लेकिन मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है. अंतिम 6 गेंदें जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता. जी हाँ, लेस देन रन बॉल इक्वेशन पर भी कई बार हम देख चुके हैं टेनिस क्रिकेट के खेल में गेंदबाजों ने बाजी मारी है. यहां पर वैसा कुछ चमत्कार गेंदबाज करेंगे क्या, यह देखने वाली बात है. पिछले 2 ओवर में 50 रन्स बन चुके हैं और उसी के चलते ये थोड़ा आसान समीकरण है. 6 गेंदे 5 रन, लेकिन आखिरी ओवर का दबाव थोडा अलग होता है. और रजत मुंडे यस सर्वाधिक आपण जे वैयक्तिक पारितोषिक देणार आहे सुपर 4 मध्येच देणार आहेत. टॉपच्या 4 टीम मध्येच देणार आहेत. रजत मुंडे पहिल्या क्रमांकावर 148, जगत सरकार 125, सरोज परमाणिक 95, ऋतिक पाटील 95, त्याचबरोबर अमित नाईक हे सुद्धा रेसमध्ये आलेले आहेत, ते सुद्धा 92 आहेत. विकेटच्या बाबतीत करण पाटील अजूनही पहिल्याच नंबरवर 9 विकेट. भावेश पवार 8, वैभव माळी 7, करण अंबिरे 7, विवेक शेलार यांच्या मात्र 6. ऋतिक पाटील सुद्धा या रेसमध्ये आलेले आहेत, 6 वर ते सुद्धा आहेत. धीरज भोईर हे मात्र 6 वर, अय्यूब 6, जिशान. तर ही सूची इकडे पाहायला मिळाली. 6 बॉल 5, मॅच नाही संपली आहे. याही परिस्थितीत पुन्हा एकदा टीम मॅच मध्ये येईल का ते आपल्याला पाहायचं आहे. 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. अशा प्रकारच्या कित्येक मॅचेस आपण पाहिल्यात. क्रिकेट आहे, प्रत्येक ओव्हर ही नवीन असते, नव्याने सुरुवात करावी लागते. आणि आता तोच गोलंदाज पुन्हा आलाय. जरी मागील ओव्हरमध्ये रन आले होते परंतु काल त्यांनी 50,000 सुद्धा जिंकलेत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 6 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. एका बाजूला विजय पावले, एका बाजूला प्रीतम बारी 39 वर खेळतात 13 बॉल मध्ये. आणि टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय. अजूनही अपेक्षा आहेत. दोन्ही बाजूला ग्रामदेवतेच्या घोषणा देखील होताना पाहायला मिळत आहेत. टाळ्या देखील वाजताना पाहायला मिळत आहेत. धाकटी डहाणू विरुद्ध जर पाहिलं तर दिवे. वैसे बल्लेबाजों के लिए काम इतना मुश्किल नहीं माना जाएगा. 6 गेंदों में 5 रन बनाने हैं, लेकिन गेंदबाज को डॉट डिलीवरीज की जरूरत है और हर एक गेंद नहीं होती है क्रिकेट की खेल में. नए सिरे से देखना पड़ेगा इस आखिरी ओवर को गेंदबाज करण पाटील को भी. शेवटची ओव्हर करण बॉलिंग साठी दाखल होत आहेत. हो, पहिला बॉल चांगला टाकलाय. तिकडे फिल्डर येताना पाहिला मिळत आहेत. मला आठवत आहे
अंबरनाथला सायली एकची स्पर्धा होती आणि शेवटच्या ओव्हरला 3 रन पाहिजे होते आणि बॉलर हाच होता, याने मॅच जिंकून दिली होती. पाहूया आज पुन्हा एकदा तसं काही करेल का, कारण बॅटिंग टीमने तर लाजबाब खेळलाय आणि विशेष म्हणजे ही मॅच जबरदस्त होते. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा दिवेलाई. आमचा हाच प्रयत्न आहे मॅच शेवटपर्यंत जावा, दोन्हीपैकी कोणी जिंकावं, क्रिकेट चांगलं व्हावं. 5 बॉलमध्ये 4ची आवश्यकता अजूनही आहे. करण 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 दुसऱ्या बाजूला प्रीतम. क्रिकेटचा खेळ आहे, क्षणाक्षणाला बदलणारा, प्रत्येक क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा. आज तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष या मॅच वर लागलेलं आहे. एका बाजूला करण, एका बाजूला प्रीतम. प्रीतम की करण. बॉलिंग साठी पुन्हा एकदा करण. एका बाजूला धाकटी डहाणू, एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते, उत्कंठा वाढवली आहे. एका बाजूला दिवे. या दोन्ही टीम मधील प्रचंड घमासान. याच्या 2 व्यक्ती आहेत, त्यांनी या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन नेलंय आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटचा दर्जा उंचावलाय. त्याबद्दल कौतुक तर करावंच लागणार आहे. सामना संपलेला नाहीये. करणची फिरकी समोर, धडाकेबाज प्रीतम. हो, यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, फिल्डर आले, चुकी केली आणि मॅच स्टंप आणि धाकटी डहाणू. खासदार बाळामामा माते प्रतिष्ठान, धाकटी डहाणू, केतनजी तरे आणि कंपनी सेमीफायनल. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणूचा डंका पाहायला मिळतोय, सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. नाराज होऊ नका दिवेकर, आपणही चांगले खेळलात, परंतु सेलिब्रेशन आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपलं गाव सेमीला गेलंय, त्याच्यामुळे हे नृत्य देखील इकडे पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशन विजयाचं, या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचा डंका पिटण्याचं पाहायला मिळत आहे. धाकटी डहाणू. कोणगावचे डीबी इन्चार्ज सकपाळे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यस, रवी देसले मेजर, आपण हा सन्मान करायचा आहे. सकपाळे साहेब यांचा सन्मान केला जातोय. साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले हे सन्मान इकडे केले जातोय. करणला आपण बघतोय त्याला अश्रू अनावर झालेले आहेत, परंतु मित्र हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटचा खेळ असाच असतो, कधी तुम्हाला वर घेऊन जाईल, कधी तुम्हाला खाली घेऊन येईल, परंतु प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं आहे. यापुढे देखील अनेक स्पर्धा येतील आणि त्या स्पर्धांमध्ये नक्की सर्वांना विश्वास आहे की करण पुन्हा एकदा उंच भरारी घेईल, चांगली कामगिरी करेल. प्रीतम बारी देखील त्याला भेटल्यानंतर मॅच समाप्त झाल्यानंतर, पण अखेर जो चांगला खेळला तो जिंकलाय. अभिनंदन टीम खासदार बाळामामा मात्रे प्रतिष्ठान, धाकटी डहाणू. यस, हा सन्मान इकडे केला जातोय. त्याचबरोबर मधुकरजी गोडसरे साहेब देखील आमच्यामध्ये उपस्थित आहेत. यस, सकपाळे साहेब आपण उपस्थित राहिलात, डीबी इन्चार्ज आणि मधुकर